नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राउंड बद्दल बोलणार आहे. मित्रांनो, 1 तारखेपासून इंटरव्ह्यू चालू झालेले आहे. तर तुम्हाला प्रश्न पडले असतील, की यावेळेस इंटरव्ह्यूत काही बदल झालेले आहेत का? किंवा मोठ्या प्रमाणात पैसे मागण्यात येत आहे का? किंवा पहिलेच सेटिंग केलेली आहे का? असे खूप सारे प्रश्न तुमचे असतील. तर मित्रांनो, बघा, आमचे एक सहकारी आहे. त्यांना इंटरव्ह्यूचे कॉल आलेले आहेत आणि त्यांनी काल प्रत्यक्ष जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलेले आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी माझ्यासोबत शेअर केला. मी त्यांना विचारून घेतलं, की "सर, यावेळेस नवीन काही तुम्हाला वाटलं का?" तर त्यांनी मला त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. इंटरव्ह्यू कोणत्या प्रकारे झाला हे पण सांगितलं. तर बघा मित्रांनो, यावेळेस त्यांना हे असं सांगितलं, की बघा आपल्या वेळेस जो होता इंटरव्ह्यू किंवा डेमो होता तेव्हाच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करायचे. पण यावेळेस त्यांनी काय केले मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना कॅन्डिडेट डॉक्युमेंट देत आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफाय होत आहे, याचा पण व्हिडिओ त्यांना काढायचा आहे मित्रांनो. हा एक पॉइंट झाला, की त्यांना व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. मागच्या वर्षी फर्स्ट फेजमध्ये फक्त इंटरव्ह्यूचा व्हिडिओ किंवा डेमोचा व्हिडिओ संस्थांना काय करायचा होता, अपलोड करायचा. पण यावेळेस स्टार्टिंगपासून व्हिडिओ त्यांना काय करायचा आहे, काढायचा आहे आणि तो पण अपलोड करायचा आहे. दुसरी गोष्ट, जो कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी येत आहे, त्यांची अपडेट किंवा त्यांना आधीच संस्था चालकांना काय करावं लागत आहे, पवित्र पोर्टलवर ॲड करून ठेवायचं काम पडत आहे, की हा कॅन्डिडेट आमच्या इथं इंटरव्ह्यू देण्यासाठी या तारखेला येत आहे. ही एक नवीन बाब आहे याच्यातली. आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इंटरव्ह्यूसाठी काही-काही जागी पहिले इंटरव्ह्यू घेतला जात आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे किंवा डेमो घेतल्या जात आहे. पण यावेळेस असं झालं, मागच्या वेळेस फक्त मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंटचा पॅनल किंवा जे संस्था आहे त्यातीलच लोक इंटरव्ह्यू आणि डेमो घेण्यासाठी उपलब्ध म्हणजे तिथं प्रेझेंट राहायचे. पण यावेळेस गव्हर्नमेंटकडून त्यांचा एक व्यक्ती त्या संस्थेला पर्सनली पाठवण्यात येत आहे, तिथं पाठवण्यात येत आहे. पर्सनली तो चेक करेल व्हिडिओ कुठे काही सेटिंग झालेली आहे का? व्हिडिओमध्ये काही फेरफार केला. तर बघा मित्रांनो, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करण्यासाठी तिथं गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी उपलब्ध असणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची चिटिंग कोणाला करता येणार नाही आहे. राहिली गोष्ट पैशाची मागणी होते का? तर बिलकुलच होत नाही. सगळं प्रॉपरली इंटरव्ह्यू देणं, डेमो देणं, सगळं प्रोसेस एकदम व्यवस्थितरित्या होते. पण काही संस्था अशा असतात, तिथं सेटिंग होऊ शकते आणि लोकं पण असे आहेत, की ते सेटिंग करून घेतात. म्हणजे आपली स्वतःची इच्छा आहे, की पैसे देऊन आपण तिथे सेटिंग करावं, तर मग तशाला आपण काही संस्थांना पण तसंच पाहिजे असते आणि काही कॅन्डिडेट रेडी असतात पैसे द्यायला, की तुम्ही सांगा आम्ही देतो. मग हे पण चुकीचं आहे. आपण संस्था चालकांनाच ब्लेम करू शकत नाही. तेवढंच गुन्हेगार मग आपण सुद्धा आहोत तिथे. आणि विशिष्ट कमेंट हेच असते, की पैसे नसले तर आपलं सिलेक्शन होणार नाही, असं बिलकुलच नाही. जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू पाहिला जातो, जेव्हा तुमचा डेमो पाहिला जातो, त्याच्यानंतरच सगळ्या प्रोसेस होतात. तुम्ही जर म्हणत असेल, की माझ्याकडे पैसा आहे आणि पैसा देऊन मी नोकरीवर लागतो, असं बिलकुल होत नाही. आता बघा मित्रांनो, राहिली गोष्ट, लिस्ट लागली, तेच ते उमेदवार जे आहेत, ते पुन्हा इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाले. ह्याबद्दल खूप नाराजगी आहे. पण कंडिशन अशी झालेली आहे मित्रांनो, फर्स्ट फेजमध्ये ह्या लिस्टमधले भरपूर लोकं लागून आहे, जॉइन आहे आणि पुन्हा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर जे आमचे सहकारी आहे इंटरव्ह्यू द्यायला जिथे गेले होते, बघा मित्रांनो, 40 कॅन्डिडेटपैकी फक्त 6 कॅन्डिडेट तिथं उपलब्ध होते. म्हणजे एवढ्या प्रमाणात संख्या म्हणजे अब्सेंटीज आहे मित्रांनो. म्हणजे नेक्स्ट राउंड जे होणार
म्हणजे आता 2025ची टेटचा रिझल्ट येणार आणि जे भरती होणार पुढे, त्यामध्ये पण खूप साऱ्या वॅकन्सीज असणार मित्रांनो. तर तुम्ही बिलकुलच नाराज होऊ नका. आपण लागतो असाच विचार करा आणि हमेशा मी हेच सांगते, की मित्रांनो पॉझिटिव्ह विचार करा. आपल्याकडून काही चूक झाली नाही पाहिजे. इंटरव्ह्यूत आपल्याकडून काही चुकीचं नाही झालं पाहिजे. राहिली गोष्ट इंटरव्ह्यूत कोणकोणते प्रश्न विचारले जात आहेत, तर तेच प्रश्न विचारले जात आहे. जनरल नॉलेज विचारलं जात आहे. तुमच्या जिल्ह्यातल्या विशेषता विचारल्या जात आहे किंवा मग तुम्ही जिथे इंटरव्ह्यूला जात आहे, तो जिल्हा त्या जिल्ह्याच्या बद्दल तुम्हाला विशेषता, की आमच्या जिल्ह्यात काय विशेषता आहे? किंवा विद्यार्थ्यांमध्ये काय बदल तुम्ही घडवून आणू शकता आणि आपला विषयाचं ज्ञान आपल्याला 100% असायलाच पाहिजे. तिथं आपण चुकता कामा नये. काही संस्था अशा आहे की सायन्स, मॅथ यांचा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्येच घेत आहे. मराठी असेल तर मग मराठीमध्ये घेत आहे. काही लोकं मिक्स वापरतात. तर जर आपण सायन्स, मॅथचे स्टुडंट आहे, तर आपण इंग्लिशच प्रेफर केली पाहिजे. पण कंडिशन कधी-कधी डेमोच्या वेळेस अशी होते, की विद्यार्थ्यांना इंग्लिश समजत नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागते, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेचा वापर करावा लागते. पण इंटरव्ह्यू घेताना आपल्यासमोर एक पॅनल बसलेला असतो आणि ते हायली क्वालिफाईड असतात. मग त्या समोर आपलं प्रेझेंटेशन, आपली लँग्वेज ही इंग्लिशच असली पाहिजे आणि ती व्यवस्थित असली पाहिजे मित्रांनो. तेव्हाच तुमचं सिलेक्शन होऊन जातं. पैशाची मागणी त्यांना झाली नाही. कोणालाच पैशाची मागणी झाली नाही. एंट्रीपासून तर एक्झिटपर्यंत सगळ्यांचं रेकॉर्डिंग काढलं गेलं आणि यावेळेस संस्थांना असं करायचं आहे, की तुम्हाला पोर्टलवरच तुमचं शेड्यूल दिसणार आहे. बरोबर आहे. इंटरव्ह्यू डेमो झाल्याच्या बरोबरच संस्थांना तेव्हाच्या तेव्हा त्याच दिवशी कॅन्डिडेटचे व्हिडिओज अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंटचे, इंटरव्ह्यूचे आणि डेमोचे. पहिल्या फेजमध्ये संस्थांना 8 दिवस दिले होते या गोष्टीसाठी. पण यावेळेस मित्रांनो फक्त सगळ्या गोष्टी अपलोड करायला 1च दिवस दिलेला आहे. राहिला की ते आपल्याला रिझल्ट कधी सांगते, तर ते रिझल्ट आपल्याला तेव्हाच्या तेव्हा न सांगता नंतर सांगितलं जाते आपल्याला, की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही. आणि मित्रांनो राहिली गोष्ट डेमोची, इंग्लिशमध्ये द्यायची का मराठीमध्ये द्यायचं. भाषा विषय असेल तर तुम्ही नक्कीच मराठी वापरा. सब्जेक्ट विषय असेल तर तुम्ही इंग्लिशचा वापर करा. लेकरांचे IQ जज करून घ्या. त्यानुसार त्यांना कळते का असं विचारा. नाही कळत असेल तर मराठीत पण एक्सप्लेन करा. पण तुमचा डेमो हा खूप प्रभावी झाला पाहिजे. तुमच्या रेकॉर्डिंग संस्थेला आणि पोर्टलला जाते. म्हणजे हा प्रभावीच असला पाहिजे. बघा मित्रांनो, एक नवीन आणखी इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे अशी, की डेमो देण्यासाठी आपण टॉपिक निवडून जात आहे, टाचन काढून जात आहे. पण काही संस्थेमध्ये आपल्याला तिथं गेल्यावर संस्थेकडून आपल्याला टॉपिक देण्यात येत आहे आणि तो टॉपिक आपल्याला 10 मिनिटात प्रिपेअर करायचा आहे आणि त्यावर आपल्याला डेमो द्यायचा आहे. म्हणजे ज्या वर्गासाठी तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाताय, डेमो देण्यासाठी जाताय, सपोज दॅट 6वी, 7वी, 8वी साठी तुम्ही जात आहे, तर सिलेबस वाचून जा. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रश्न पण सिलेबसवरच विचारले जाते. 11वी, 12वी साठी जात असेल तर 11वी, 12वीचा पूर्ण सिलेबस वाचून जा. आणि पुन्हा आता संस्थांनी असं केलेलं आहे, म्हणजे मी ज्या सरांची गोष्ट करते त्यांना तिथे नवीनच टॉपिक देण्यात आला आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे 10 मिनिट आहे आणि 10 मिनिटात तुम्ही हा टॉपिक प्रिपेअर करा आणि नंतर डेमो द्या. तर अशा पण कंडिशन आल्या तर आपल्याला समोर जायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे, कंटेंट मीन्स टॉपिक माहीत असले पाहिजे आणि त्याची इन्फॉर्मेशन 10 मिनिटात आपलं प्रिपेअर करणं झालं पाहिजे आणि शिकवता पण आलं पाहिजे. टाचन आणि तुम्ही डेमो प्रिपेअर करून जा. पण तिथं जर तुम्हाला नवीन टॉपिक दिल्या त्यावर पण तुम्हाला डेमो देता आला पाहिजे आणि अगदी उत्तम डेमो देता आला पाहिजे मित्रांनो. तर ही होती मित्रांनो माहिती.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. शेअर पण करा जेणेकरून दुसऱ्याला मदत होईल, त्यांना इन्फॉर्मेशन मिळेल. ते तयारी करून जातील, ना की पैसे घेऊन जातील. आणि कमेंट पण करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.